महापालिकेचा सुमारे 27 कोटी रुपयांचा घरफाळा थकवल्याबद्दल आज कोल्हापुरातील स्टार बाजारवर कारवाई करण्यात आली। स्टार बाजारची इमारत महापालिका अधिकाऱ्यांनी सील केली। यापुढेही थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं महापालिकेने स्पष्ट केलंय। कोल्हापुरातील टेमलाई उड्डाणपूल शेजारील घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या मालकीची इमारत स्टार बाजारसाठी भाड्यानं दिली आहे। या इमारतीची 27 कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी होती। त्यापोटी महापालिकेनं 2024 साली कारवाई कळवून जप्तीची नोटीस स्टार बाजारला दिली होती। मात्र स्टार बाजारच्या व्यवस्थापनानं या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानं कारवाई प्रलंबित होती। दरम्यान न्यायालयानं या प्रकरणी कोणताही स्थगिती आदेश दिलेला नव्हता। त्यामुळे आज दुपारी महापालिका अधिकारी स्टार बाजारच्या कार्यालयात पोहोचले। महापालिकेची 27 कोटी रुपयांची थकबाकी भरली नसल्याबद्दल विचारणा करण्यात आली। घरफाळ्याची रक्कम भरण्यासाठी स्टार बाजार प्रशासनाला 1 तासाची मुदत देण्यात आली, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे महापालिका प्रशासनानं स्टार बाजारला टाळं ठोकलं। दुपारी त्यांना परत 1 तासाची नोटीस दिली होती। त्या 1 तासामध्ये त्यांनी कुठलंही केलं नाही आणि बऱ्याच 90% मिळकत सील झालेली आहे पूर्ण। तथापि अजूनही माननीय न्यायालयाचे वगैरे कुठलेही आदेश प्राप्त आमच्याकडे लेखी आदेश प्राप्त झाले पण त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही। त्यामुळे सदरची मिळकत ही 27 कोटी रुपये थकबाकीपोटी आज सील केलेली आहे। हे इथं मिळकतीचं हे स्टार बाजार हे इथं कुळ आहे आणि घाटगे पाटील ऑटोमोबाईल्स नावाच्या आमच्याकडे नोंद असलेल्या मिळकतीचं हे आहे। या मिळकतीमध्ये भाडेकरू वापर आहे, तथापि मालक वापराप्रमाणे आकारणी होत होती। यापूर्वी त्यांच्या भाडेकराराच्या अनुषंगानं ती केस रिवाईज करून सदर मिळकतीची कर आकारणी दुरुस्त करून त्यांना थकबाकीची रक्कम दिली होती। ती सदरची रक्कम न भरल्यामुळे आज सीलची कारवाई करण्यात आली। महापालिकेनं घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय। त्यामुळे थकबाकीदारांनी ताबडतोब आपल्या कराचा भरणा करावा असं आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केलंय।